तुम्ही तुमच्या चिमुकल्यांना पाळणा घरात ठेवत असाल तर 100 वेळा विचार करा, कारण नवी मुंबईतील पूर्वा प्ले स्कूलच्या पाळणा घरात चिमुकलीला बेदम मारहाण करण्यात आली आहे आणि हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय। खारघर सेक्टर 10 मध्ये पूर्वा प्ले स्कूल आणि नर्सरी आहे। या ठिकाणी काही चिमुकली पाळणा घरात आहेत। आज दुपारी पाळणा घरातील आया अफसाना नासिर शेख हिने एका चिमुकलीला बेदम मारहाण केली आहे। नवनाथ बन आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। नवनाथ, हा प्रकार नेमका काय आहे आणि का मारहाण केली गेली? विलास, आपल्या टीव्हीच्या स्क्रीनवर दिसणारी दृश्य अत्यंत धक्कादायक आहेत। नवी मुंबईतली ही घटना आहे। पूर्वा प्ले स्कूल नावाचं एक पाळणा घर होतं। त्या पाळणा घरात एक चिमुकली दुपारच्या वेळेला झोपत नव्हती। या कारणामुळे आया जी आहे तिने बेदम मारहाण केली। अत्यंत अमानुषपणे त्या मुलीला मारहाण केली। सुरुवातीला आपण बघू शकतो की ती मुलगी रांगत येते आणि ती जी आया आहे ती त्या मुलीला उचलून घेते आणि उचलून फरशीवर अक्षरशः आपटते। ही दृश्य बघण्यासाठी सुद्धा अत्यंत धक्कादायक आहेत। कुठल्याही संवेदनशील माणसाला ही दृश्य विचलित करू शकतात। खारघर सेक्टर 10 मध्ये पूर्वा प्ले स्कूल आणि नर्सरी आहे। या ठिकाणी काही चिमुकली या पाळणा घरात राहतात आणि या दुपारच्या वेळेला अफसाना नासिर शेख या नावाची जी आया आहे त्या आईने या मुलीला बेदम मारहाण केली। सध्या ही मुलगी आहे जखमी आहे। तिच्या डोक्याला जखम झाली आहे, जबर जखम झाली आहे। तिला वाशीच्या फोर्टिस रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। तिच्यावर उपचार सुद्धा सुरू आहेत। या प्रकरणात खारघर पोलिसांनी जी आया आहे अफसाना शेख आणि पाळणा घराची जी मालकीण आहे प्रियंका निकम या दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आलाय। आता मुंबई सारख्या शहरात किंवा नवी मुंबई सारख्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात आई आणि वडील दोघेही नोकरी करतात। या ठिकाणी चिमुकल्यांना पाळणा घरात ठेवण्याचा प्रकार सर्रास मोठ्या शहरामध्ये बघायला मिळतो। परंतु ही जी दृश्य आहेत ही दृश्य समोर आल्यानंतर प्रत्येक पालकांनी 100 वेळेला विचार करावा लागणार आहे। कारण ज्या पद्धतीनं त्या चिमुकलीला मारहाण केली जाते, अगदी 10 महिन्याची मुलगी आहे चिमुकली विलास, आणि या 10 महिन्याला चिमुकलीला एवढ्या निर्दयीपणे, ज्याला दुसरा शब्दही आपण वापरू शकत नाही, निर्दयीपणे मारहाण करून त्या आईनं क्रूरतेचा कळस गाठलेला आहे। आणि हा सगळा प्रकार त्या ज्या ठिकाणी जी सीसीटीव्ही लावली होती त्या पाळणा घरामध्ये त्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाला। जेव्हा ह्या चिमुकलीच्या डोक्याला जखम झाली होती तेव्हा जखम झाल्यानंतर त्या आई वडिलांच्या लक्षात आलं की नेमकी जखम कशामुळे झाली। त्यानंतर त्या आई वडिलांनी सीसीटीव्ही चेक केलं आणि जेव्हा सीसीटीव्ही चेक केलं तेव्हा हा सगळा प्रकार जो आहे तो समोर आलाय। आज दुपारची ही घटना आहे। आता या प्रकरणी अजून कुणाला अटक झाली आहे का नाही याची माहिती मिळू शकलेली नाही, परंतु एवढ्या चिमुकल्या मुलीला ज्या पद्धतीनं मारहाण केली जाते ती पद्धत तर चुकीची आहे आणि कुठल्याही संवेदनशील माणसाला ही घटना आहे ती अत्यंत धक्का देणारी आहे। नक्कीच अत्यंत संतापजनक हा सगळा प्रकार आहे। पण या सगळ्या संदर्भात काही जे दुसरे विद्यार्थी इथे होते, दुसरे जे बाळ होती, त्यांना देखील मारहाण झालेली आहे। याच्या आधी काय तिच्याबद्दल माहिती आहे? दृश्यामध्ये तसं काही दिसत नाही। बाकी काही 4-5 चिमुकले आहेत ती झोपलेली दिसत आहेत। फक्त ही झोपत नसल्यामुळे त्रास देत रडत असेल किंवा झोपत नाही एवढ्या एका कारणामुळे, या क्षुल्लक कारणामुळे बेदम मारहाण झालेली आहे विलास। नक्कीच नवनाथ, तुम्ही सोबत राहाच। आता आपल्या सोबत ज्येष्ठ वकील असीम सरोदे आता आपल्या सोबत आहेत। असीमजी, अशा प्रकारे अत्यंत अमानुषपणे या महिलेनं त्या बाळाला मारहाण केलेली आहे। अशी अमानुष मारहाण करणाऱ्या बाळांच्या संरक्षणासाठी म्हणून कुठला कायदा आहे का आणि या बाईवरती कुठले गुन्हे दाखल होऊ शकतात? प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस ऍक्ट जो आहे याच्यामध्ये हे स्पष्टपणे नमूद करण्यात आलेलं आहे की अशा ताब्यात असलेल्या लहान मुलांचा किंवा जे 18 वर्षाखालील मुलं आहेत त्यांचा कोणत्याही प्रकारे असा छळ, शारीरिक हिंसा त्यांच्यावर केली जात असेल आणि ती कस्टडीमध्ये असताना केली जात असेल तर तो जास्त भयानक समजला जातो। त्यामुळे या संदर्भात त्यांच्यावर गुन्हा लागू शकतो। तसंच ज्युव्हेनाईल जस्टिस ऍक्टचे काही कलम पण लावले जाऊ शकतात आणि हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे। फक्त 10 महिन्याच्या मुलीला अशा प्रकारची मारहाण करणं याला काही कारणच असू शकत नाही। म्हणजे 10 महिन्याची मुलगी काही स्वतः समजून घेऊ शकत नाही, गुन्हा करण्याची बुद्धी नाही, अशा वेळेस केवळ सांभाळायचा कंटाळा कदाचित आला का, कशामुळे ती रडत होती म्हणून झोप झाली नाही म्हणून मारलं का, अशा पण केसेस आधी पाहण्यात आलेल्या आहे की फक्त बाळ रडते आणि झोप होत नाही म्हणून अक्षरशः मारून टाकलेला आहे। तर या अत्यंत वाईट आणि मला वाटते दयनीय घटना आहेत आणि याच्यामधल्या आरोपीला खूप कडक शिक्षा होऊ शकते। जर समजा या सगळ्या प्रकरणामध्ये गुन्हा सिद्ध झाला, पुरावे तर आहेतच, पण तरी देखील या सगळ्याबद्दल किती शिक्षा होऊ शकते या बाईला?
या अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये गुन्हा सिद्ध होण्याची खूप काटेकोरपणे गरज ही कायदेशीररित्या नाही आहे. कारण की इथं 10 महिन्याचीच मुलगी आहे, त्याच्यामुळे प्रिझम्पशन याच्यामध्ये धरण्यात येते की गृहीत धरण्यात येते की जो अन्याय झालेला आहे तो झालेला आहे असं गृहीत धरूनच केसेस चालत असतात. त्यामुळे आरोपींवर हे असते की त्यांनी ते केलं नाही हे त्यांना सिद्ध करावं लागेल. आणि म्हणून अशा गुन्ह्यांमध्ये साधारणतः 5 वर्षापर्यंतची शिक्षा होऊ शकते. आणि ही शिक्षा झालीच पाहिजे असं वाटतं, कारण अत्यंत अंगावर काटा येईल, संतापजनक असे हे सगळे दृश्य आहेत आणि या महिलेवरती कडक कारवाई झाली पाहिजे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. नवनाथ बन सुद्धा आता आपल्यासोबत होते. धन्यवाद नवनाथ तुमचे देखील, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल.